हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती पाटील. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी सध्या गावीच आहे म्हणून. गेले 15 दिवस मी इकडेच थांबलो आहे. इथे सकाळचे 9 वाजता आहेत आणि मी इकडे सकाळच्या नाश्त्याची तयारी करते. आणि आज नाश्त्याला चपाती भाजी असणार. आणि मी इकडे आज ओल्या गवारची भाजी बनवते. तशी भाजी मी लाल तिखट वापरून करणार नाही, तर इकडे मी हिरव्या मिरच्या वापरून ही भाजी करते. आणि अशा प्रकारे कोण भाजी बनवतं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गवारची जी भाजी बनवली होती ती खूपच कमी होती आणि ते आम्हाला सगळ्यांना पुरणार नाही, म्हणून मग मी थोडेसे सुकी झिंगे जे असतात ना ते तेलामध्ये थोडेसे परतले. दोन दिवसानंतर आमच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे ही यात्रेपूर्वीची थोडीशी तयारी. इकडे मी चकल्या बनवायला घेतल्या आहेत आणि इकडे मी चकल्या बनवते आणि किरण तिकडं तळून घेते. आणि आम्ही ह्यासोबत चिवडा पण बनवलेला होता, पण त्याचा मला शूट करता आला नाही, फक्त केलेला. हा व्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केलेला आहे, यात्रे दिवशीचा. इथं आमची सकाळची सगळी कामं झालेली होती देवपूजा करून. त्यानंतर मी गावामध्ये जी मंदिर आहे तिथं ओटी भरायला गेलेली. त्यानंतर मी घरी आल्यानंतर पटकन आम्ही जेवण बनवायला घेतलं. आणि ह्या वेळेला काय मी मोठ्याने यात्रा केलेली नाही, फक्त घरच्या घरी केलेली. आणि इकडे किरण जी आहे ती म्हणजे किरण म्हणजे माझी जाऊबाई, तिकडे मटणाला फोडणी मारते. एक साईडला मी मटण फोडणी मारलेलं आणि मटण शिजेपर्यंत आम्ही बाकीची तयारी आमची करून घेतली. मी इकडे एक साईडला मसाला भाजून वगैरे पेस्ट करून घेतली आणि किरण इकडे चपातीसाठी पीठ मळून घेते.
आमची बाकीची कामं सगळी आवडली, पण तिकडं मटण पण शिजून रेडी होतं आणि किरणने पटकन इकडे फोडणी पण मारलं मटण आणि आमचं आमटी पण बनवून झालेली. ऑलमोस्ट आमची 60% काम सगळं झालेलं. आणि इकडे परत मला मंदिरला जायचं होतं आम्हाला, म्हणून इकडे आम्ही तयार झालेलो मंदिरला जाण्यासाठी. मंदिरला जाणार होतो त्याच्या आधीच गोला म्हणजे आईस्क्रीम जो बर्फाचा गोला असतो तो आलेला. मग बाहेरून पण खूप होतं, गरमी पण होती, म्हणून सगळ्यांना इथं गोला दिलेला आणि सगळेजण आपापला गोला एन्जॉय करत होते. आमचा स्वयंपाक आणि बाकीची सगळी कामं आमची कंप्लीट झालेली. आणि त्यानंतर इथं आम्ही सगळेजण बाहेर बसलेलो, मुलं किंवा घरातले सगळेजण. त्यानंतर इथं रोहनदाजींनी पायासूप बनवलेला होता आणि इकडं किरण सगळ्यांना देण्यासाठी तयारी करते. तुम्हाला जर का हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जो कुणी नवीन जर का माझ्या चॅनलवर असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया आपण एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.